व्हिडिओ पाहू शकता अशा प्रकारचा एक मी पाट घेतला आहे। पाटावर अशा प्रकारचे लाल वस्त्र टाकून घेतले आहे। त्यानंतर अशा प्रकारे एक डब्बा ठेवला आहे, त्यावर तुळशीची कुंडी ठेवली आहे आणि त्या कुंडीला सर्व बाजूने ओढणी गुंडळून घेतली आहे आणि पिन लावून घेतली आहे। त्यानंतर अशा प्रकारे एक आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे गोल आकारात आपल्याला व्यवस्थित कुंडीला बांधून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पिन लावूनही त्याला पॅक करू शकता। अशा प्रकारे आपल्याला मोठ्या पिना घ्यायच्या आहेत, यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी ही कुंडीला सर्व बाजूने पॅक करता येईल। त्यानंतर अशा प्रकारे एक दोरी घेऊन आपल्याला अशा वरच्या साईडने हे बांधून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही मी व्यवस्थित बांधून घेतली आहे। त्यानंतर आता आपल्याला साडी घ्यायची आहे। साडी घेतल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला पदरासाठी अशा प्रकारे प्लेट्स टाकून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे मी पदर तयार करण्यासाठी प्लेट्स टाकून घेत आहे। अशाच प्रकारे आपल्याला पदर तयार करण्यासाठी प्लेट टाकून घ्यायची आहेत आणि ह्या प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा टाकून घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे हे प्लेट्स मी टाकून घेत आहे आणि प्लेट टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तेथे आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे। तुळशीला साडी घालण्यासाठी मी येथे मोठ्या सेफ्टी पिन वापरल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला पदराला प्लेट्स टाकून झाल्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला दोन्ही काठ जुळवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे व्यवस्थित साडी आपल्याला अगदी अर्धी करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ही साडी मी व्यवस्थित दोन्ही काठ जुळवून घेत आहे। अशाच प्रकारे संपूर्ण साडी आपल्याला अशी काठाला धरून व्यवस्थित जोडून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे मी ही साडी जुळवून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला जी दोरी बांधून घेतली आहे त्यात अशा प्रकारे साडी पूर्ण खोसून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे ही साडी मी खोसून घेत आहे। ज्या प्रकारे आपण साडी नेसतो त्याच प्रकारे आपल्याला येथे साडी ही पूर्ण नेसायची आहे। ज्या प्रकारे आपण साडी नेसताना पेटीकोटमध्ये साडी पूर्ण खोसून घेतो त्याच प्रकारे येथे आपल्याला सर्व साडी दोरीमध्ये खोसून घ्यायची आहे आणि ज्या प्रकारे आपण पदर घेतो त्याच प्रकारे येथे आपल्याला पदर घ्यायचा आहे। त्यानंतर समोरच्या ज्या निऱ्या आहेत त्याला अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स टाकून सर्व निऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे मी ह्या निऱ्या तयार करून घेत आहे। अशाच प्रकारे तुम्हाला सर्व निऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तुळशीला साडी नेसवणे खूप काही अवघड नाही। ज्या प्रकारे आपण साडी नेसतो तसेच साडी आपल्याला तुळशीला नेसवायची असते किंवा गवळीसाठी ज्या प्रकारे आपण साडी नेसवतो तशीच साडी येथे तुळशीलाही आपल्याला नेसून घ्यायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे येथे मी मोठी सेफ्टी पिनने ह्या सर्व निऱ्या पॅक करून घेत आहे। त्यानंतर जी दोरी बांधली होती त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व निऱ्या खोसून घ्यायच्या आहेत आणि सर्व निऱ्या खोसून झाल्यानंतर अशा प्रकारे खाली निऱ्यांची आपल्याला व्यवस्थित प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओ बघू शकता कशा प्रकारे ह्या प्लेट्स मी तयार करून घेत आहे। जेवढे सुंदर आपल्याला प्लेट्स तयार करता येतील तेवढी ही साडी सुंदर वाटते। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्लेट्स मी करून घेतल्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारे निवरच्या साईडने ही परत एकदा दोरी पॅक अशी बांधून घेतली आहे, यामुळे निऱ्या आपल्या खाली सरकणार नाहीत। त्यामुळे अशा प्रकारच्या एका दोरीने व्यवस्थित अशा निऱ्या आपल्याला पॅक बांधून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या ह्या प्लेट्स तयार झाल्या आहेत। अशाच प्रकारे वरच्या साईडने जी साडी राहिली होती ती अशा प्रकारे कुंडीत आपल्याला आतल्या बाजूने लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे जो पदर तयार केला होता त्याच्या प्लेट्स व्यवस्थित करून ज्या प्रकारे आपण साडी घातल्यावर पदर घेतो त्याच प्रकारे येथे आपल्याला पदर घ्यायचा आहे आणि पिन लावून पॅक करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे येथे मी पिन लावून घेत आहे। अशाच प्रकारे आपल्याला येथे पिन लावून घ्यायची आहे। हा आपला पदर येथे पॅक करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे आपल्याला तुम्ही येथे बघू शकता कशा प्रकारे येथे मी पदर व्यवस्थित करून घेत आहे। या साईडने जो फुगीर भाग आला आहे तो आपल्याला मागच्या साईडने अशा प्रकारे साडी ओढून घेऊन व्यवस्थित असा पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे। ज्या प्रकारे आपण साडी नेसल्यावर साडी अगदी चुकून बसावी म्हणून ज्या साईडने आपण व्यवस्थित पदर मागच्या साईडला ओढून घेतो तसाच येथे मी हा पदर मागच्या साईडने ओढून घेतला आहे। नंतर येथे मी कमरपट्टा बांधून घेतला आहे आणि ज्या प्रकारे आपण पदर घेतो त्याचाच येथे मी पदर घेतला। हा पदर खाली पडू नये त्यासाठी येथे आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे। पिन लावून झाल्यानंतर साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे। त्यानंतर आता येथे आपल्याला तुळशी मातेला दागिने घालून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसलेही दागिने तुम्ही तुळशी मातेला घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुळशी मातेलाही सजवू शकता। अशा प्रकारे तुळशी मातेला मी हे सर्व दागिने घालून घेतले आहे। तुम्ही बघू शकता तुळशी माता किती सुंदर दिसत आहे आणि ज्या प्रकारे आपण डोक्यावर पदर घेतो तसाच पदर आपल्याला तुळशी मातेलाही द्यायचा आहे। अशा प्रकारे तुळशी विवाहासाठी तुळशी मातेला आपण साडी नेसून घेतली आहे। तुम्ही बघू शकता तुळशी माता किती सुंदर दिसत आहे। अशाच प्रकारे आपल्याला तुळशी विवाहासाठी तुळशी मातेला साडी नेसून घ्यायची आहे। अशा प्रकारे